तुमची बॅग इंडियामध्येच राहू शकते। ह्या सर्व वस्तू आहेत ज्या आपण घेऊन जाऊ शकत नाही। आता ह्याच्यामध्ये मला इलेक्ट्रिक डिव्हाइस वगैरे सगळं। हॅलो फ्रेंड्स, ट्रॅव्हलिंग तर सगळ्यांना आवडतं, पण आपल्याला जेव्हा पहिल्यांदा इंटरनॅशनल फ्लाईट पकडायची असते तेव्हा थोडा नर्वसनेस नक्कीच असतो आणि एक्झॅक्टली आपल्याला समजत नाही की काय करायचं आहे, काय काय प्रोसेस हो। म्हणूनच मी आजचा व्हिडिओ हा घेऊन आली आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप इंटरनॅशनल फ्लाईट घ्यायला किती सोपं असतं ते। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इंटरनॅशनल फ्लाईट पकडायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। सो आज मी चालली आहे बँकॉकला। तर आपली विस्ताराची 7:45ची फ्लाईट मी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल T2च्या बाहेर आहे। सो इथे तुम्हाला दिसत असतील वेगवेगळ्या एअरलाईन्सचे वेगवेगळे गेट्स आहेत। तर आपल्याला कोणत्या एअरलाईन्सने जायचं आहे तर तो गेट आपल्याला इथे शोधायचा आहे। मी जाणार आहे विस्तारा एअरलाईन्सने। सो माझा गेट नंबर आहे 4 आणि 5। हे बघा, 4 नंबरच्या गेटमधून मला एंटर करायचं आहे। आणि जर तुम्ही कॅबनी येत असाल, इथे कॅब्स येतात, त्या तुम्हाला तुमच्या गेटवर ड्रॉप करतील आणि मग इकडनं आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। चला तर आपण आता पुढची प्रोसेस करूयात। इथे तुम्हाला सिक्युरिटीला दाखवण्यासाठी तिकीट प्रिंटआउट, जर तुमच्याकडे तिकीट प्रिंटआउट नसेल तर तुम्हाला ई-तिकीट दाखवावं लागेल आणि तुमचा पासपोर्ट। सो चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया। प्रिंट नसेल तर तुम्ही ई-तिकीट दाखवू शकता त्यांना। सो आपण आता आतमध्ये आलेलो आहोत। आता आपण चेक इन करणार आहोत। इथे खूप सारे एअरलाईन्सचे काउंटर आहेत। इथे तुम्ही तुमच्या कोणत्या एअरलाईन्सचं तिकीट आहे त्या काउंटरवर जायचं आहे। माझी फ्लाईट आहे विस्ताराची, सो मी विस्ताराच्या काउंटरवर आता जाणार आहे। बघूया। तर इथे माझे आता विस्ताराचं एअरलाईन्सचे काउंटर आहे। सो आता आपण तिथे चेक इन करणार आहोत। चेक इनसाठी लाईन आहे। त्या सर्व वस्तू आहेत ज्या आपण घेऊन जाऊ शकत नाही। ते तुम्हाला तुमचं तिकीट आणि पासपोर्ट दाखवायचं आहे त्यांना। सो ते तुमचं लगेच चेक इन करतील आणि तुम्हाला बोर्डिंग पास देतील। लगेजचं वेट आहे ते आपल्या एअरलाईननुसार वेगवेगळं असतं। तुम्हाला किती kg वेट अलाउड आहे हे तुमच्या तिकीटवर लिहिलेलं असतं। सो तुम्ही घरून निघण्याच्या पूर्वी एकदा वेट चेक करून घ्या। जर एक्स्ट्रा वेट झालं तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील। जर तुम्हाला काही समजलं नाही तर इथे सिक्युरिटी, एअरपोर्ट सिक्युरिटी आहे, सो त्यांना तुम्ही विचारू शकता क्वेश्चन्स। लावतो आणि आपल्याला इथे आता बोर्डिंग पास भेटतो। तर आता आपल्याला बोर्डिंग पास भेटलेले आहेत। सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट, जर तुमच्याकडे पॉवर बँक असेल कुठले तर ते तुम्ही चेक इन बॅगमध्ये नाही टाकू शकत। जर तुम्ही चेक इन बॅगमध्ये टाकलं तर तुमची बॅग इंडियामध्येच राहू शकते, ते येऊ शकत नाही तुमच्यावर। सो तुम्ही हे तुमच्या हँडबॅगमध्ये कॅरी करा। सो आता आपण सिक्युरिटी चेकिंगच्या इथे आलेलो आहोत। बॅक साईडला सिक्युरिटी चेकिंग आहे। तिथे आपल्याला एक ट्रे भेटणार आहे। त्या ट्रेमध्ये आपल्याला वॉलेट, आपली बॅग किंवा कॅमेरा, इलेक्ट्रिक डिव्हाइस, जे काही आपल्याकडे इलेक्ट्रिक डिव्हाइस आहेत ते त्या ट्रेमध्ये ठेवायचे आहेत आपल्याला। ते सगळं सिक्युरिटी स्कॅन होणार आहे। आपल्या वस्तू सिक्युरिटी स्कॅन करतील आणि आपलीसुद्धा सिक्युरिटी चेकिंग होते। इथून बघू शकता ही आता लाईन आहे। आता आपल्याला ह्या लाईन थ्रू जायचं आहे पुढे
आणि मग आपली सिक्युरिटी चेकिंग होणार आहे. खूप वेळेला ना इथे पाण्याची बॉटल, डिओ, शार्प ऑब्जेक्ट, नेल कटर हे अलाउ करत नाही. सो तुम्ही ह्याची काळजी घ्या. चेकिंगच्या आधी इथे तुम्हाला एंटर करताना एक गेट आहे. इथे तुम्हाला तुमचा बोर्डिंग पास ठेवायचा आहे आणि मग तो गेट ओपन होईल. तिकडे आता ट्रे आहे, तसं आपल्याला ट्रे भेटणार आहे आणि आपलं लगेज त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे बॅगवर मोठी बॅग असेल तर ती डायरेक्ट ठेवू शकता, छोटी असेल तर तुम्हाला त्या ट्रेमध्ये ठेवायची आहे आणि इलेक्ट्रिक डिव्हाइससुद्धा त्याच्यात ठेवायचं आहे आणि मग ते तिकडनं स्कॅन होईल. हा ट्रे आहे, ट्रे घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये मला इलेक्ट्रिक डिव्हाइस वगैरे तिकडनं बाहेर आता आलेलो आहोत आपण. चेकिंग झालेलं आहे आपलं. स्कॅन करून आपलं लगेज इकडे येईल, बाहेरच्या साईडला येईल. आता आपली चेकिंग झालेली आहे. आता आपण इमिग्रेशन प्रोसेससाठी जाणार आहोत. तिथे खूप सारे काउंटर दिसत असतील तुम्हाला. सो त्या काउंटरवर आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यावर आपल्याला 1-2 क्वेश्चन विचार, म्हणजे तुम्ही कुठल्या कंट्रीमध्ये जाणार आहात, तुम्ही किती दिवस राहणार आहात. सो तिथे तुम्हाला त्याचे आन्सर्स द्यायचे आहेत. तुम्हाला तिथे पासपोर्ट दाखवायचा आहे तुमचा आणि तिथे तुमचा एक फोटो काढतील आणि मग तुमच्या पासपोर्टवर एक स्टॅम्प मारेल, म्हणजे तुम्ही ह्या कंट्रीच्या बाहेर गेला. त्याचं फायनली माझं इमिग्रेशन झालेलं आहे. ही पूर्ण प्रोसेस व्हायला मला 1.5 तास लागलेला आहे, पण कधी कधी जास्त टाईम लागू शकतो किंवा कमी जास्त टाईम लागू शकतो. किती गर्दी आहे त्यावर सगळं डिपेंड आहे. सो तुम्ही फ्लाईट टाईमच्या 3 तास आधी एअरपोर्टवर येणं गरजेचं आहे. तुमच्या तिकीटवर गेट नंबर लिहिलेला असेल. इथे सगळीकडे असे डिस्प्ले लावलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या फ्लाईटची बोर्डिंग चालू झाली की ती तुम्हाला समजेल. तेव्हा तुम्ही तुमच्या गेटवर जाऊ शकता. तुमच्या फ्लाईटची बोर्डिंग सुरू झाली की इथे तुम्हाला दिसेल, इथे फ्लाईट नंबर आहे, टाईम आणि कुठल्या गेटवर आहे हे लिहिलेलं आहे. त्यानुसार तुम्ही ते बघून जाऊ शकता. माझ्या फ्लाईटचं अजून मला इथे दिसत नाही आहे. 72 गेटवर आहेत. आता अबुधाबीची लागलेली आपल्या इथे, आपली दिसतच नाही आहे. 7-1-2-3 UK 20 नाही, तिथे नाही लागलं आहे. सो माझी फ्लाईट अजून इथे लागलेली नाही. आता हे 72 गेट नंबर दाखवतो आणि तिथे 83 आहे ना, 82B आहे गेट नंबर. ओके, थँक्यू. गेट नंबर त्याच्यात हे झालं आहे, अपडेट झालं आहे. तो आपला चेंज झाला आहे, हा वाला आहे. सो आता माझ्या तिकीटवर गेट नंबर आहे 72 आणि इथे अपडेटेड गेट नंबर दाखवत आहे 85B. सो जो स्क्रीनवर दाखवतोय तो गेट नंबर तुम्ही फॉलो करा. चेंज होऊ शकतात गेट्स. आणि तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर इथे इन्फॉर्मेशन डेस्क आहेत. सो यांच्याकडे तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आता आपण आपल्या गेटवर जाऊया. गेट बघूया आपला कुठे आहे, शोधूया. मला गेट किंवा काही वॉशरूम किंवा फूड कोर्ट, वॉशरूम फूड कोर्ट असं काही शोधायचं असेल तर हे बघा, हे असे बोर्ड लावलेले आहेत. लॉन्ज आहे, त्याच्यावर ऑल गेट्स कुठे आहेत त्याचं दाखवलेलं आहे. इथे तुम्हाला हेल्पिंगसाठी भरपूर सारे सिक्युरिटीज आहेत, क्रू मेंबर्स आहेत. इथे गेटचा बोर्ड आहे, गेट नंबर 65 to 86. सो आपल्याला जायचं आहे 85B तर आपल्याला त्या साईडला जावं लागेल. तिथे तुम्हाला भरपूर सारे शॉप्स बघायला भेटतील. आता आपण आलेलो आहोत 85B
फ्लाईट असते तिकडे, त्याच्यावर डायरेक्ट चढता येतं. तर आता आपल्याला बसमधून घेऊन जातील आणि आपली फ्लाईट कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी असेल लावलेली, त्याच्यामुळे आपल्याला तिकडे जावं लागेल. इथे आपल्याला आता फक्त तिकीट्स दाखवायचे आणि जायचं. आपण फ्लाईट इथे सीट नंबर दिसतात. सो आपली सो फ्रेंड्स, तुम्ही पाहिलं असेल इंटरनॅशनल फ्लाईट पकडणं किती सोपं आहे ते. तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर तिथे त्यांचा स्टाफ असतो, सिक्युरिटी गार्ड असतात, ते तुम्हाला नक्की हेल्प करतील. तुम्हाला जर आणखी काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये सांगा, त्याच्या आन्सर्स मी देण्याचा प्रयत्न करेन. तर थँक्यू. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.